हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टरमध्ये अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज त्यामध्ये जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहत होतो की थर्ड प्रॉपर्टी रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 3 रिॲक्शन्स पाहिल्या होत्या, जसं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. त्यामधली चौथी जी आहे रिॲक्शन, ज्याला आपण म्हणूयात की ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आता आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. मग आता यामध्ये ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट? ऑक्सिडेशनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा त्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स ऑक्सिडेशनसाठी यूज करतो. इथे आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे, तर त्या ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट घेणार आहोत. पण आता त्यामध्ये अल्कोहोल हा 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अल्कोहोल असतो. ते ह्या तिन्ही रिॲक्शनसाठी आपल्याला ऑक्सिडेशन करत असताना काय काय बदल होतो हे या ठिकाणी यामध्ये डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये पहिले बघूयात आपण की प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण करूयात. मग आता प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय? त्याला आपण लिहूयात RCHHOH. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. याला आपण 1 डिग्री अल्कोहोल असं म्हणूयात. मग आता परत 1 डिग्री अल्कोहोल का म्हणायचं आहे त्याला? OH ज्या कार्बनवर प्रेझेंट आहे तो एका कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड आहे आणि याचं आपण ऑक्सिडेशन करूयात. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ, यामध्ये घेतलंय आपण K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट असं म्हणूयात आपण त्याला, विथ डायल्यूट H2SO4. हा आपण ऑक्सिडायझिंग एजंट घेतला. म्हणजे या रिएजंटच्या सहाय्याने अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. मग आता या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं तेव्हा काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन? काय होईल? कार्बनवरचा हायड्रोजन आणि ऑक्सिजनवरचा हायड्रोजन म्हणजे असे हे जे 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत, हे 2 हायड्रोजन ॲटम हे या ऑक्सिजन सोबत त्या ठिकाणी निघून जातील. आणि यामध्ये काय होणार मग की इथे कार्बनवरचा हायड्रोजन, ऑक्सिजनवरचा हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन ॲटम ऑक्सिजन सोबत H2O फॉर्ममध्ये आपल्याला बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये ते बाहेर पडतील. म्हणजे इथं राहिलं काय? RCHO. इथं काय शिल्लक राहील मग? RCHO आणि प्लस H2O. तर याला म्हणणार तुम्ही, दिस वन इज कॉल्ड ॲज द अल्डिहाइड. याला आपण अल्डिहाइड असं म्हणूयात. आता ह्या अल्डिहाइडचं परत आपण ऑक्सिडेशन केलं, तर परत ऑक्सिडेशन केलं तर हा ऑक्सिजन इथे ॲड होतो आणि तुम्हाला RCOOH हा त्या ठिकाणी कंपाऊंड मिळेल. म्हणजे पहा, इथे फक्त हा ऑक्सिजन जस्ट ॲड झाला RCHO मध्ये ॲड होईल तेव्हा CO ॲड झाल्यानंतर O आणि H म्हणजे RCOOH, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळेल या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड. तर जेव्हा आपण 1 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला अल्डिहाइड मिळेल. अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन जर केलं तर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड हा त्या ठिकाणी काय मिळेल? कंपाऊंड मिळेल. तर अशा प्रकारे 1 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड हा त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे. आता आपण घेऊयात सेकंडरी अल्कोहोल RCHR आणि OH. आता याला म्हणू होत आपण 2 डिग्री अल्कोहोल. दिस इज द 2 डिग्री अल्कोहोल. 2 डिग्री का म्हणायचं आहे? OH च्या कार्बनवर प्रेझेंट आहे, तो कार्बन इतर 2 कार्बनला बॉन्डेड आहे, म्हणून हा झाला 2 डिग्री अल्कोहोल. आता ह्या 2 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण करूयात. ऑक्सिडेशन जर केलं तर आपल्याला कंपाऊंड त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे परत रिएजंट हा सेम घेतला आपण, ऑक्सिडायझिंग एजंट त्या ठिकाणी सेम घेतला, म्हणजे
K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. तर या ठिकाणी काय होईल, परत वरच्या रिएक्शन प्रमाणे की हा कार्बनवरचा हा हायड्रोजन ऑक्सिजनवरचा हायड्रोजन ॲटम, हे हायड्रोजन ॲटम्स त्या ऑक्सिजन सोबत, म्हणून काय होणार मग, कार्बन आणि ऑक्सिजन वरचे 2 हायड्रोजन ॲटम्स एलिमिनेट झाले, म्हणून कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, RCR ॲज इट इज असेल, लक्षात घ्या. फक्त काय होणार, कार्बन आणि ऑक्सिजनवरचे हे 2 हायड्रोजन ॲटम्स एलिमिनेट झाल्यामुळे या कार्बन ऑक्सिजनमध्ये मात्र काय होणार, डबल बॉन्ड फॉर्म होतो. आणि तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे याला म्हणायचं आहे कीटोन. हा काय असेल, कीटोन असेल. म्हणजे लक्षात घ्या की जर आपण 1 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपला अल्डिहाइड मिळाला. जर तुम्ही 2 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कंपाऊंड मिळतो हा कीटोन. याला काय म्हणणार तुम्ही, दिस वन इज द कीटोन. आता या ठिकाणी आपण तिसरं घेऊयात की ज्यामध्ये टर्शरी अल्कोहोल. तिसरं घेऊयात, पहा ही एक रिॲक्शन आपण लिहिली आहे, दिस इज द फर्स्ट रिॲक्शन. त्यानंतर ही त्यातली सेकंड रिॲक्शन आहे आणि इथे लिहिते मी थर्ड रिॲक्शन. थर्ड मध्ये आपण जो अल्कोहोल घेणार आहोत तो अल्कोहोल आपण 3 डिग्री घेणार आहोत, ज्याला आपण टर्शरी म्हणूयात. टर्शरी अल्कोहोल आपल्याला घ्यायचं आहे. एक्झाम्पल घेऊयात आपण. यस, CH3 CH3OH हा आहे 3 डिग्री अल्कोहोल. याला म्हणणार आपण 3 डिग्री अल्कोहोल. आता इथे आपण एक्झाम्पल घेतले. इथे या 2 एक्झाम्पल्समध्ये आपण जनरल रिॲक्शन घेतली होती. इथे मात्र पर्टिक्युलर उदाहरण घेतलं आपण टर्शरी. याला म्हणूयात टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे. आणि आता यामध्ये याचं ऑक्सिडेशन त्या ठिकाणी होत नाही इझिली. ठीक आहे, जसं आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन या ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्याने झालंय, पण इथे मात्र याचं ऑक्सिडेशन होत नाही. तर यामध्ये काय होणार आहे की इथं पहिल्यांदा यस, इन प्रेझेन्स ऑफ, या ठिकाणी रिएजंट आपण बदलूयात, CrO3 म्हणजे क्रोमियम ऑक्साईडच्या सहाय्याने या ठिकाणी याचं मात्र ऑक्सिडेशन न होता तर फर्स्ट स्टेपमध्ये याचं डिहायड्रेशन होतं. म्हणजे काय होणार पहा की इथे लिहित असताना दिस इज द CH2H. पहा रिॲक्शन होताना जसं इथे काय झालं होतं की ऑक्सिजन सोबत हे 2 हायड्रोजन ॲटम्स H2O च्या फॉर्ममध्ये बाहेर पडले होते. इथे मात्र हा जो टर्शरी अल्कोहोल आहे त्या टर्शरी अल्कोहोलमध्ये कार्बनवरती हा जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम हा अब्सेंट असतो, म्हणून याचं मात्र इझिली ऑक्सिडेशन होत नाही. तर याचं काय होतं, डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे यातला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. कोणता वॉटर मॉलिक्यूल, दिस इज द वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, तर हा त्या ठिकाणी मेन डिफरन्स आहे प्रायमरी आणि सेकंडरीच्या मधामध्ये. म्हणजे या ठिकाणी टर्शरी हा प्रायमरी सेकंडरीपेक्षा डिफरंट आहे. त्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये इथं इलिमिनेशन रिॲक्शन होते, डिहायड्रेशन होतं की ज्या डिहायड्रेशनमध्ये कार्बनवरचा OH ग्रुप आणि त्या नेक्स्ट कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम हा मात्र H2Oच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो. आणि इथे या 2 कार्बनवरचे ॲटम्स इलिमिनेट झाल्यामुळे इथं या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजे CH3 ॲज इट इज, फक्त काय होईल डबल बॉन्ड आणि काय उरेल इथे CH2, म्हणजे प्लस बाय प्रोडक्ट काय असेल H2O. याला म्हणणार आपण आयसोब्युटिलीन. हा असेल आयसोब्युटिलीन. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आयसोब्युटिलीन हा त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळेल. म्हणजे इथं पहिली तर काय झालं, इथे ऑक्सिडेशन न होता इथे मात्र काय होतं डिहायड्रेशन. याला म्हणायचं आहे
डिहायड्रेशन. डिहायड्रेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले. डिहायड्रेशन कशाला म्हणायचं आहे. रिमूव्हल ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज द डिहायड्रेशन. तर हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं आणि या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड होतं. आणि आता हा जो आयसोब्युटिलीन आपल्याला मिळालेला आहे CH3 डबल बॉन्ड CH2. आता इथे मात्र ह्या क्रोमियम ऑक्साईडच्या सहाय्याने याचं ऑक्सिडेशन होतं. इथे मात्र आता हा जो इथं मिळालेला आपल्याला आयसोब्युटिलीन आहे याचं मात्र ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन होईल तेव्हा एक कार्बन ॲटम म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम याच्यामधला लेस होतो, कमी होतो. म्हणजे काय होईल CH3 ॲज इट इज राहील. आणि डबल बॉन्ड हा मॉलिक्यूल मात्र ऑक्सिजन सोबत काय होतो पहा. CH3 डबल बॉन्ड O हा जशा ससा असेल आणि प्लस आता हा कार्बन ऑक्सिजन सोबत CO2च्या फॉर्ममध्ये आणि हा H2 वॉटर. तर अशा प्रकारे आपल्याला हा बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळतो. आधीच्या याच्यामध्ये तसं झालं नव्हतं. डायरेक्ट त्याचं ऑक्सिडेशन होऊन तुम्हाला तो प्रोडक्ट मिळाला होता. तर म्हणून इथे जो मिळेल आता याला म्हणायचं आहे ॲसिटोन. ॲसिटोन हा कीटोन आहे. ॲसिटोन हा कीटोन आहे की ज्याच्यामध्ये मात्र याच्या कंपॅरिझनमध्ये एक कार्बन ॲटम हा लेस असतो आणि तो कार्बन ॲटम हा मात्र कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये हा त्या ठिकाणी बाहेर पडेल. ठीक आहे. दिस इज द लेस 1 कार्बन. इथे मात्र एक कार्बन ॲटम लेस असतो. लेस 1 कार्बन. एक कार्बन ॲटम हा मात्र इथे लेस असेल, कमी असेल. तर अशा प्रकारची जी रिॲक्शन असते याला म्हणायचं आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. लक्षात घ्या याच रिॲक्शनला काय म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डिस्टिंग्विशिंग टेस्ट. डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. यालाच काय म्हणतात डिस्टिंग्विशिंग टेस्ट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जातो की राईट द डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल बाय द ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर 3 मार्कासाठी प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 3 एक्झाम्पल्स लिहायचे. एक प्रायमरीचं एक्झाम्पल लिहिणार, दुसरं सेकंडरीचं एक्झाम्पल लिहिणार आणि तिसरं टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल लिहिणार. आणि प्रत्येक ठिकाणी एक एक स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता रिॲक्शन लिहिली आपण. फर्स्ट रिॲक्शन, सेकंड रिॲक्शन आणि थर्ड रिॲक्शन. आता यामध्ये याचं काय लिहायचं आहे आपल्याला की डिस्क्रिप्शन तुम्ही काय लिहिणार. दिस इज द डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं आहे पहा. 1 डिग्री प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळाल तुम्हाला. 3 सेंटेन्स लिहायचे की 1 डिग्री अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड. म्हणजे 1 डिग्री अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड. त्यानंतर 2 डिग्री अल्कोहोल सेकंड लाईनमध्ये लिहिणार 2 डिग्री अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स काय मिळाला तुम्हाला कंपाऊंड कीटोन मिळाला. गिव्स कीटोन. आणि 3 डिग्री अल्कोहोल मात्र काय होतं डज नॉट अंडरगो द ऑक्सिडेशन. म्हणजे 3 डिग्री अल्कोहोलचं मात्र ऑक्सिडेशन हे त्या ठिकाणी होत नाही. 3 डिग्री अल्कोहोल not easily oxidize but by using chromium oxide gives alkene and further on oxidation gives ketone.
म्हणजे हे 3 सेंटेन्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. 1 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो? आपल्याला प्रोडक्ट मिळतो अल्डिहाइड. 2 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर केलं तर आपल्याला कीटोन मिळतो. आणि 3 डिग्री अल्कोहोलचं हा मात्र ऑक्सिडाइज होत नाही इझिली, डज नॉट अंडरगो द इझिली ऑक्सिडाइज, बट बाय युझिंग क्रोमियम ऑक्साईड गिव्स अल्किन. म्हणजे पहिल्यांदा अल्किन मिळेल अँड देन फर्दर ऑक्सिडेशन गिव्स कीटोन. म्हणून याला म्हणतात डिस्टिंग्विशिंग टेस्ट. म्हणून याला काय म्हणायचं? दिस इज अ डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. 3 मार्कासाठी जर विचारलं तर लक्षात घ्या, क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला की राईट द डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल बाय युझिंग व्हॉट? ऑक्सिडेशन. म्हणजे कोणत्या रिॲक्शनच्या साहाय्याने तुम्हाला त्याचं ऑक्सिडेशन, म्हणजे कोणत्या रिॲक्शनच्या साहाय्याने तुम्ही त्याला डिस्टिंग्विश करणार आहात? ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या सहाय्याने. आणि ऑक्सिडेशन म्हणून आपण हे त्या ठिकाणी लक्षात घेऊयात. आणि हे 3 एक्झाम्पल्स आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगता येतात. प्रायमरीचं एक एक्झाम्पल द्या, सेकंडरीचं एक एक्झाम्पल द्या आणि हे टर्शरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल द्या आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतं. आता परत पहा की जर आपण इथे घेतला कोणता ऑक्सिडायझिंग एजंट, कोणता घेतला? पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. पण त्याच्या ऐवजी आपण वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ शकतो. पहा की यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणते घेतलेत? ऑक्सिडायझिंग एजंट पहिला घेतला K2Cr2O7 विथ डायल्यूट H2SO4, म्हणजे त्याच्या सहाय्याने आपण रिॲक्शन केली. दुसरा आहे KMnO4. काय आहे? पोटॅशियम पर मॅग्नेट. हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्याने त्याचं ऑक्सिडेशन आपल्याला करता येतं. त्यानंतर HNO3 किंवा एक तिसरा आहे ज्याला PCC असं म्हणतात. PCC म्हणजे काय असेल? तो पिरिडीनियम आणि क्लोरोक्रोमेट. पिरिडीनियम, क्लोरोक्रोमेट. तर अशा ह्या 3 वेगवेगळ्या ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्याने या अल्कोहोलचं आपल्याला ऑक्सिडेशन करता येतं. ठीक आहे, तर हे आपण पाहिलंय. आता जर PCC घेतला, पहा लक्षात घ्या, PCC आपण जर घेतलं तर PCC आणि या आधीच्या रिएजंटमध्ये काय फरक आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जर PCC जर घेतलं तर ती रिॲक्शन फक्त एका स्टेपमध्ये होते, म्हणजे अल्डिहाइडपर्यंत तुम्हाला तो प्रोडक्ट मिळतो. परत फर्दर त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. पहा लक्षात घ्या, कोणासाठी सांगत आहोत आपण? हे प्रायमरी अल्कोहोलसाठी सांगत आहोत. काय यूज केलं आपण? यस, इफ यू यूज द PCC. ठीक आहे, इफ वी यूज PCC म्हणजे पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट जर यूज केलं तर काय लिहिता येतं आपल्याला की हा जो RCH2OH म्हणजे हा जो 1 डिग्री अल्कोहोल आहे, त्या 1 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण कशाच्या सहाय्याने केलं? PCCच्या सहाय्याने जर केलं तर इथे तुम्हाला प्रोडक्ट डायरेक्टली फक्त अल्डिहाइड मिळेल. इथे अल्डिहाइड मिळेल आणि त्या ठिकाणी परत त्याचं ऑक्सिडेशन, यस, नो फर्दर ऑक्सिडेशन. नो फर्दर ऑक्सिडेशन. परत त्याचं फर्दर ऑक्सिडेशन मात्र होत नाही. काय, कोणता घेतला तुम्ही? तर PCC घेतला. तर पण आपण पाहिले जर K2Cr2O7 जर घेतला तर प्रायमरी अल्कोहोलचं परत ऑक्सिडेशन होऊन तुम्हाला कार्बोक्झिलिक ॲसिड त्या ठिकाणी मिळाला होता. तर हा त्या ठिकाणी फरक आहे. कशामध्ये? या K2Cr2O7 या ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये आणि PCC याच्यामध्ये हा तेवढा बेसिक डिफरन्स आहे. MHT CET साठी म्हणजे CET साठी हा त्या ठिकाणी फरक लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला तो प्रश्न विचारला जातो की जर PCC जर घेतलं तर देअर विल बी द नो फर्दर ऑक्सिडेशन. परत फर्दर ऑक्सिडेशन त्यांचं होत नाही. आणि जर K2Cr2O7 जर घेतला तर परत फर्दर ऑक्सिडेशन मात्र होतं. म्हणजे तुम्ही सेंटेन्समध्ये लिहू शकता, इफ यू यूज द PCC देन नो फर्दर ऑक्सिडेशन. म्हणजे फक्त अल्डिहाइडपर्यंत तुम्हाला मिळेल, नंतर मात्र अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन त्या ठिकाणी या PCCच्या सहाय्याने मात्र होत नाही. तर हे सेंटेन्स त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता यामध्ये
आत्तापर्यंत आपण अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये 3 केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. पहिली आपण लॅबोरेटरी टेस्ट पाहिली. दुसरी त्या ठिकाणी रिॲक्शन पाहिली की रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा रिॲक्शन्स पाहिल्या. आणि तिसरी जी आपण पाहिली की रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. याच्यामध्ये सुद्धा आपण आत्तापर्यंत 4 रिॲक्शन्स पाहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल हा टॉपिक आपल्या या ठिकाणी संपतो. आता शेवटचा पॉईंट अल्कोहोलमधला म्हणजे तुम्हाला अल्कोहोलचे युसेस सांगायचे आहेत की अल्कोहोलचा यूज हा कुठं केला जातो. लास्ट टॉपिक आहे याच्यातला युसेस ऑफ अल्कोहोल. युसेस एका मार्कासाठी बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की या ठिकाणी तुम्ही काय करणार, त्याचा यूज त्या ठिकाणी काय केला जातो. त्यामध्ये पहिला आहे की मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल म्हणजे CH3OH. या मिथिल अल्कोहोलचा यूज ॲज अ सॉल्वंट केला जातो. युज्ड ॲज सॉल्वंट फॉर व्हॉट? पेंट. फॉर पेंट. पेंटसाठी त्याचा सॉल्वंट म्हणून यूज केला जातो. अँड वॉर्निशेस. अँड वॉर्निशेस याच्यासाठी मात्र तो सॉल्वंट म्हणून त्या ठिकाणी यूज केला जातो. आणि सेकंड आहे इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल युज्ड ॲज, यस, त्याचा यूज हा अँटीफ्रीजिंग एजंट म्हणून. अँटीफ्रीज एजंट. अँटीफ्रीज एजंट कशामध्ये? इंडस्ट्रीजमध्ये त्याचा यूज इन ऑटोमोबाईल किंवा त्याला काय म्हणतो आपण ऑटोमोबाईल रॅडिएटर्स. मोबाईल रॅडिएटर्स याच्यामध्ये मात्र तो ॲज अ अँटीफ्रीज एजंट म्हणून तो यूज केला जातो. फोकस करा इथे. म्हणजे अँटीफ्रीज, इथिल अल्कोहोल हा अँटीफ्रीज एजंट म्हणून यूज केला जातो आणि हा जो मिथिल अल्कोहोल आहे त्याचा सॉल्वंट म्हणून यूज केला जातो फॉर पेंट अँड वॉर्निशेस. तर अशा प्रकारे हे त्यामध्ये अल्कोहोलचे हे त्या ठिकाणी युसेस असतील.